नियोजित वधूचे अफेअर उघड, विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपवले जीवन। नियोजित वधूचे अफेअर उघड झाल्यामुळे डिप्रेशनमध्ये गेलेला आयकर अधिकारी असलेला वराने लग्नाच्या दिवशीच आत्महत्या केल्याची घटना उघडकीस झाली आहे। नाशिकमध्ये आयकर अधिकारी असलेल्या हरेकृष्ण पांडे यांचा उत्तर प्रदेशातील एका युवतीबरोबर साखरपुडा झाला होता। साखरपुड्याच्या कार्यक्रमाला नियोजित वधूचा प्रियकर हजर होता। या कार्यक्रमात नियोजित वधूने या प्रियकराला सर्वांसमोर मिठी मारली, त्यामुळे हे प्रेमसंबंध उघड झाले। त्यानंतर वराने हा विवाह मोडण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर नियोजित वधूने लग्न कर नाहीतर हुंडा मागितल्याच्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली। सततच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून अखेर पांडे याने गळफास घेऊन आत्महत्या केली। आज दिनांक 18 रोजी त्याचा वाराणसी येथे विवाह होणार होता। याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत। हरेकृष्ण पांडे हे इन्कम टॅक्स ऑफिसर होते। ते इन्कम टॅक्स कॉलनीमध्ये राहत होते। त्यांचे वाराणसी येथे त्यांच्या मूळ गावी एका महिलेशी विवाह ठरलेला होता, परंतु त्या महिलेचा विवाहबाह्य संबंध असल्यामुळे, दुसऱ्या मुलाशी प्रेम असल्यामुळे आणि ती महिला यांना मानसिक त्रास देत असल्यामुळे डिप्रेशनमध्ये जाऊन पांडे यांनी आत्महत्या केली गळफास लावून। त्याबद्दल अंबड पोलीस ठाणे येथे 306 पूर्वीचे आत्महत्येस प्रवृत्त करणे हे गुन्हा दाखल केलेला असून अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक उंडे मॅडम करत आहेत।